भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना नजरकैदेत ठेवल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। मुंबईतल्या सभेच्या पार्श्वभूमीवर मालाडमधल्या हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवल्याचा आरोप। विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमामध्ये प्रशासनाकडून खबरदारीच्या दृष्टीने तयारी। ड्रोनद्वारे परिसरात ठेवण्यात येणार लक्ष। भाजपाला नगरमध्ये साथ दिल्यानं राष्ट्रवादीत खळबळ। पक्षाच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस। काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा 5वा टप्पा 8 जानेवारीपासून नागपूरच्या दीक्षाभूमी येथून सुरू होणार। कांद्याचं निर्यात अनुदान 5% 10%वर। कांद्याचं मुबलक उत्पन्न झाल्यानं केंद्राचा निर्णय। बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता। अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा। कोल्हापूरमध्ये ख्रिस्ती बांधवांना झालेल्या मारहाणीत 5 जणांना अटक। नाताळच्या दिवशी झाला होता हल्ला। वाकोल्यात कोट्यावधी रुपयांचं 100 किलो फॅन्टॅनिल ड्रग जप्त। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई। पिंपरीत उद्यान विभागाच्या हलगर्जीपणामुळे 6 वर्षाच्या चिमुकल्याला आलं अपंगत्व। उद्यानातल्या नादुरुस्त खेळण्यांवर खेळत असताना चिमुकल्याच्या पायाच्या करंगळीचं तुटलं बोट। भिवंडीत कालवर गावात पुठ्याच्या गोदामाला भीषण आग। 10 गोदामं जळून खाक। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। जय महाराष्ट्र, मी आशुतोष पाटील। ही बातमी आहे महाराष्ट्रातल्या एका मोठ्या घोटाळ्याची। प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओचा संबंध या बातमीशी आहे। पण खुलेआम होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू आहे। नियमापेक्षा अतिरिक्त प्रमाणात बांधकामाच्या साहित्याची वाहतूक करणाऱ्या जड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास पोलिसांसह आरटीओ कडून टाळाटाळ केली जाते आणि त्यामुळे सर्रास रस्त्यावर जड वाहतूक सुरू आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणी ही वाहतूक सुरू आहे। या प्रकरणी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही प्रशासन कानाडोळा करत आहे। ज्या गाड्यांचा हप्ता दिला जात नाही त्या गाड्यांना अडवलं जातं, त्या गाड्यांवर कारवाई केल्याचं थातुरमातुर दाखवलं जातं। मुळात ज्या पद्धतीने महेश जगडेंनी मागच्या 3 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने ठोसपणे कारवाई केली होती तशी कारवाई अपेक्षित असताना सुद्धा आता आलेले शेखर चेन्ने जे आहेत ते त्याप्रमाणे कारवाई करत नाहीत। परिवहन आयुक्तापासून ते परिवहन मंत्र्यांपर्यंत ह्या सगळ्या विषयाचे हप्ते जातात। म्हणून कुठेतरी ह्या सगळ्या विषयाकडे डोळेझाक करण्याचं काम आरटीओ विभाग आणि परिवहन विभाग करत आहेत। परिवहन विभागावर आरोप होत आहेत। आता या जड वाहतुकीला रोखणार कसं आणि कारवाई करणार कोण आणि कधी असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारते। कारण ही वाहतूक करणाऱ्यांवर, या वाहतूक करणाऱ्याच्या पाठीमागे कोण मोठ्या व्यक्ती आहेत आणि त्यांच्यामुळे ही कारवाई होत नाही असा प्रश्न पडलाय। कोट्यावधी रुपयांचे हप्ते कोणाला मिळत आहेत असा प्रश्न देखील लोक विचारतायत। संपूर्ण महाराष्ट्राचा जर का विचार केला ना साधारणतः 3.5 ते 4 लाख गाड्या अवैध स्वरूपामध्ये ओव्हरलोडिंग करतात आणि मुंबईचा जर का विचार केला मुंबई, नवी मुंबई, ठाणे ह्या ठिकाणी 12,000 गाड्या आहेत आणि प्रत्येक गाडीचा हप्ता 17,000 ते 18,000 रुपये आहे। फक्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे इथून जे सरकारी अधिकारी आहेत
शेखर चिंगणे असतील, परिवहन मंत्री असतील, RTOचे अधिकारी असतील, ह्यांना 550 ते 600 कोटीचा हप्ता प्रत्येक महिन्याला त्यांना भेटतो. त्यांना ती मलाई खायची सवय लागलेली आहे, त्यामुळे ते कोणत्याही गाड्यावरती कारवाई करत नाहीये. भ्रष्टाचाराचा आरोप होतोय अधिकाऱ्यांवरती आणि कारवाई काही होत नाहीये. काही दलाल देखील याच्यामध्ये आहेत. दलालांची हप्तेखोरी यामध्ये आहे. दलालांना हप्ता जातोय आणि तो हप्ता अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतोय. एक मोठं नेटवर्क काम करतंय आणि या संपूर्ण बातमीचा पर्दाफाश केलाय आमचे प्रतिनिधी शैलेश टवटे आणि जय महाराष्ट्राची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. ऐका वाहतूकदार काय सांगतायत. एका महिन्यात माझ्या 6 गाड्यावर यांनी फाईन मारली. जर आम्ही ओव्हरलोड नाही भरलं तर आम्हाला धंदा भेटत नाही आणि धंदा न भेटल्यामुळं गाडी उभी करून आम्हाला हप्ते किंवा ड्रायव्हरचा पगारही देता येत नाही. जर ओव्हरलोड थोडं जरी भरले तर लगेच आमच्या गाड्या, ज्या गाड्याचे नंबर असतात त्या गाड्या पकडत नाहीत आणि ज्या गाड्याचे त्यांच्याकडे नंबर नसतात त्या गाड्या पकडतात. डायरेक्ट ड्रायव्हरचा मोबाईल घेतात, बंद करतात तर मेमो दिल्यानंतर ड्रायव्हरचा मोबाईल देतो. त्यावेळी ड्रायव्हर आमच्याशी कॉन्टॅक्ट करतो. प्रत्यक्ष वाहतूकदाराकडून तुम्ही हा खुलासा ऐकलाय. राज्यामध्ये 12 प्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत, 35 उपप्रादेशिक कार्यालय आहेत. परप्रांतातून येणाऱ्या वाहनांची तपासणी आणि करवसुलीसाठी 22 सीमा तपासणी नाके आहेत. RTOला प्रशासनाला हप्ता दिला नाही तर वाहनांवर कारवाई केली जाते असा आरोप होतोय. माहितीच्या अधिकारात कारवाई केलेल्या वाहनांची यादी मोठी आहे, तरीही खुलेआम सर्रास ओव्हरलोडेड गाड्या चालू आहेत. अतिरिक्तपणे वजन घेऊन जाण्याची वाहतूक अजूनही सुरू आहे. वीस गाड्यांचा धंदा आहे, त्या ओव्हरलोडमध्ये 10 गाड्या धंदा करतात. बाकीचे 10 गाड्यासारखे आमचे छोटे ट्रान्सपोर्टर मरतात. आम्हाला आज हप्ते भरायचे वांदे झालेत बँकेचे आज आमचे. त्याच्यामध्ये आम्ही 1-2 टन जरी ओव्हरलोड भरला तरी आमच्याकडे लगेच आमच्यावर कारवाई होते. आणि हेच जर दलालांमार्फत आम्ही जर हप्ते दिले त्यांना RTOला तर त्यांच्याकडे 15 टनपर्यंत ओव्हरलोड गाड्या आज चालतात सगळीकडे. पण आमच्या सारखे छोटे व्यावसायिक आज 1 आणि 2 टन भरतात आणि त्याच्यावर आमच्यावर मोठी कारवाई होते. त्याचे मेमो तुम्हाला आम्ही दाखवू शकतो. खुलेआम शासनाचा महसूल बुडवला जातोय. ट्रक ओव्हरलोडेड होत आहेत आणि दलालांमार्फत हप्ते देऊन खुलेआम ही लूट चालू आहे. ही संपूर्ण बातमी काढली आहे आमचा प्रतिनिधी शैलेश टवटे यांनी. शैलेश, तुझ्याकडून जाणून घ्यायचंय, ही सगळी माहिती तू घेतलीस, वाहतूकदारांच्या प्रतिक्रिया तू मिळवल्यास, कशी काही बातमी तुझ्याकडे आली आणि या बातमीच्या मार्फत काय खुलासा होतोय. नक्कीच सर, ही वस्तुस्थिती आहे. आपण जर मुंबईमध्ये पाहिलं, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पनवेल या ठिकाणी परिसर असेल किंवा वसई विरार असेल, पालघर असेल, खुलेआमपणे या ठिकाणी जो काही ओव्हरलोडिंगचा व्यवसाय सुरू आहे तो खुलेआम आपल्याला पाहायला मिळतोय. मी ज्यावेळी या सगळ्या महिन्याभरामध्ये सगळं परिस्थिती पाहिली तर या मुंबई शहरामध्ये देखील खुलेआमपणे ओव्हरलोडिंगची वाहतूक केली जाते आणि ही पोलिसांना देखत असेल, RTOच्या प्रशासनाच्या देखत असेल आणि ह्या सगळ्या परिस्थितीनंतर वाटलं की या संदर्भात काहीतरी आहे. जर खुलेआम ओव्हरलोडिंगला बंदी असताना, असं देखील असताना, तर मात्र या ठिकाणी मुंबईच्या परिसरामध्ये अशी खुलेआम ओव्हरलोडिंग ही वाहतूक सुरू आहे. आणि याचा जेव्हा मी शोध घ्यायला सुरुवात केली तर आणि अनेक माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती मिळत गेली. या माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झालेलं आहे की आतापर्यंत राज्य सरकारने किती वेळा कारवाई केलेली आहे, कारवाई केल्यानंतर दंड महसूल किती वेळा गोळा केलेला आहे आणि किती दोषी वाहनं आहेत, त्या वाहनांना काही वाहनांना सोडलं देखील आहे. म्हणजे गंमत अशी आहे की RTO प्रशासन ही कारवाई करतं, कारवाई केल्यानंतर ही दहशत निर्माण होते आणि त्यानंतर ओव्हरलोडिंगच्या माध्यमातून ही हप्तेगिरी सुरू होते. जी माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती मिळालेली आहे आपण या ठिकाणी राज्य सरकारला दाखवू शकतो. राज्याचे परिवहन मंत्री आहेत, राज्याचे परिवहन आयुक्त आहेत, त्यांना ही माहिती त्यांच्या सरकारनेच ही माहिती दिलेली आहे. ही माहिती अशी आहे की आतापर्यंत ही राज्याची पूर्ण माहिती आहे आणि राज्यामध्ये असलेलं ओव्हरलोडिंग किती चालतं, साधारण 1,91,000 एवढ्या गाड्यावर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे. ही फक्त 2017 आणि 2018 या एका वर्षामध्ये केलेली कारवाई आहे. म्हणजे वाहनं जी आहेत ती सापडलेली आहेत. पण याच्यामध्ये फक्त दोषी वाहनं जी आढळली असतील ही फक्त या ठिकाणी 31,000 वाहनं जी आहेत ही फक्त दोषी आहेत. म्हणजे इतर वाहनं फक्त 31,000 म्हणजे साधारण 1,00,000
80,000 साधारण 70,000 वाहनं जी आहेत ही वाहनं सोडून दिली गेली आहेत। याचा अर्थ असा होतो की इतर वाहनांनी कारवाई केल्यानंतर ओव्हरलोडिंग केल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही। फक्त 31,000 वाहनं जी आहेत ती दोषी शैलेश, दाखवून अतिशय त्यांच्याकडून धक्कादायक फक्त अशी दंड माहिती आहे आणि माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे ही अतिशय ऑथेंटिक बातमी आहे। शैलेश, अशा प्रकारे ओव्हरलोड करण्यामुळे शासनाचं नुकसान होतंय। काय नुकसान होतं, तुमचं आमचं काय नुकसान होतं आणि आपला जीव देखील धोक्यात असतो, कारण अशा प्रकारे ओव्हरलोड करणारी वाहनं रस्त्यावरती वाहतूक करतात, त्यामुळे अपघात देखील होऊ शकतात। शैलेश, नक्कीच सर, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं की ओव्हरलोडिंगचा हा मोठा व्यवसाय, हे मोठं रॅकेट आहे। या माध्यमातून मुंबई शहरामध्ये असेल किंवा राज्याच्या इतर शहरामध्ये देखील हे रॅकेट मोठ्या प्रमाणात काम करतं आणि ही रॅकेटची जी काही चेन जी आहे ती थेट मंत्रालयापर्यंत आहे। याचं उदाहरण अनेक आहेत, पण या ओव्हरलोडिंगमुळे आतापर्यंत जर जीव गेले असतील तर 3 लाखाहून अधिक जीव जे आहेत ते या राज्यामध्ये गेलेले आहेत, हे फक्त ओव्हरलोडिंगमुळे। म्हणजे इतरही अपघात असतील पण ओव्हरलोडिंगचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण बघतोय की मोठमोठ्या एक्सप्रेस वेवर किंवा असतील की मुंबई शहराच्या आसपास शहरामध्ये देखील या प्रकारात मोठ्या प्रमाणात अपघात होतात। त्याचं एकमेव कारण आहे की ओव्हरलोडिंग। आता हा ओव्हरलोडिंगचा बिझनेस जो आहे तो वेगळ्या प्रमाणात आहे। म्हणजे यावेळी आतापर्यंत आरटीओ प्रशासनाने कारवाई केलेली आहे। शैलेश, साधारणपणे कशा प्रकारे हप्ता घेतला जातो जेव्हा वाहन ओव्हरलोडेड असतं, तेव्हा किती हप्ता दिला जातो? नक्कीच सर, या संदर्भात जी हप्तेगिरी सुरू आहे ही कशा पद्धतीने आहे, माझ्यासोबत या ठिकाणी मकासेचे अध्यक्ष आहेत ज्यांनी हा संपूर्ण या संदर्भातला पाठपुरावा जो गेली ती 4-5 वर्ष करतायत, महेश जाधव आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं ही परिस्थिती कशी चालते आणि चेन काय चालते। महेशजी, काय सांगाल नेमकं हे प्रकरण, म्हणजे हे जाळं कशा पद्धतीने आहे आणि ही कशी चेन सुरू आहे? तर तुम्ही मागील 5-6 वर्षापासून ह्या सगळ्या विषयाला पाठपुरावा करत असताना हे लक्षात आलं की महाराष्ट्रभरात 32 पेक्षा जास्त मोठे दलाल ह्या सगळ्या विषयात सक्रिय आहेत। कोट्यावधींचा हप्ता ह्या सगळ्या आरटीओ अधिकाऱ्यांना, आरटीओ आयुक्त असतील, आरटीओ परिवहनचे वेगवेगळ्या जिल्ह्यातले अधिकारी असतील, यांना ह्या सगळ्या माध्यमातून ह्याचे हप्ते दिले जातात। परिवहन मंत्र्यांपर्यंत याचे हप्ते जातात। म्हणूनच हा ओव्हरलोडचा कारभार सरसपणे आणि राजरोजपणे चालू आहे। पण हे हप्ते ठरले कसे जातात? हप्ते ठरवले जातात जर मुंबई, नवी मुंबई, ठाणे याच्यासाठी जर तुम्हाला गाडी चालवायची असेल तर 22-23 हजार रुपयाचा हप्ता एका गाडी मागे द्यावा लागतो। साधारणतः दिवसभरात जर तुम्ही गाड्यांची संख्या जर काउंट केली तर निश्चित रेती आणि खडी ह्या गाड्या चालणाऱ्या जी गाड्यांची संख्या आहे ती 12,000च्या आसपास आहे। मग साधारणतः हा 300 ते 400 कोटी रुपयाचा महिन्याकाठीचा हा भ्रष्टाचार होता आणि वर्षाकाठीचा जर सगळा हा महाराष्ट्रभरातला जर भ्रष्टाचार बघितला 5 ते 7 हजार कोटीचा हा सगळा महसूल सरकारचा बुडतोय। यातून सगळ्या आरटीओच्या अधिकाऱ्यांना हप्ते पोचले जातात, परिवहन आयुक्तांपासून, परिवहन मंत्र्यांपासून ते सगळ्यांना पोचवले जातात। आरटीओच्या परिवहन आयुक्त आम्हाला अशी उत्तर देतात थातुरमातर, म्हणतात जर आमच्याकडून काही गोष्टी लीक होत असतील, आमच्या ऑफिसमधून काही गोष्टी माहिती पडत असतील दलालांना तर ते होऊ शकतं, यात काही नवीन नाहीये। म्हणजे जर याचा अर्थ सरळ सरळ असा होतो परिवहन आयुक्तांना पण याचे हप्ते मिळत असतील म्हणून परिवहन आयुक्त अशा पद्धतीची उत्तरं देतात। या आतापर्यंत रेकॉर्ड आहे, महेश झगडे असतील किंवा या ठिकाणी आयुक्त प्रवीण जेडाम असतील, हे देखील आयुक्त होते त्यांच्या काळात देखील, म्हणजे 4-5 वर्षामध्ये तुम्ही जर सर विचार बघितला तर जे महेश झगडे सारखा अधिकारी जर पूर्ण त्यांच्या म्हणजे जो काही कार्यकाळ होता त्या कार्यकाळात त्यांनी पूर्ण ओव्हरलोड बंद करून दाखवली होती। मग ह्या इतर अधिकाऱ्यांना काय अगदी बरोबर आहे शैलेश, याचे हप्ते जातात। जर अधिकाऱ्यांनी ठरवलं तर हे ओव्हरलोडिंग बंद होऊ शकतं, पण ते ओव्हरलोडिंग बंद होत नाहीये। हप्ते घेतले जात आहेत, एकेका गाडी मागे जर 15 ते 20 हजार रुपये हप्ता मिळतोय, एवढ्या गाड्यांची वाहतूक होते, हजारो कोटींमधला हा भ्रष्टाचार समोर येतोय। शैलेश, आणखी धक्कादायक माहिती आणि खुलासे आपण तुमच्याकडून जाणून घेऊया। एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका। महाराष्ट्रावर तुम्ही पाहताय एक मोठा खुलासा, बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे ट्रक्स आहेत, ओव्हरलोडेड असतात आणि त्यासाठी हप्ता दिला जातो आणि ह्याच्यामध्ये रस्त्यावर उभे असलेल्या अधिकाऱ्यापासून मंत्रालयापर्यंतच्या अधिकाऱ्यांची नावं आहेत का असा संशय घेतला जातोय। माझे प्रतिनिधी शैलेश टवटे यांनी ही बातमी काढली आहे। जय महाराष्ट्रावर मोठा खुलासा आम्ही करतोय, वाहतूक विभागामध्ये भ्रष्टाचार चाललाय,
कशा प्रकारे भ्रष्टाचार चाललाय आणि ज्यांनी भ्रष्टाचार बाहेर काढला ते देखील जय महाराष्ट्र सोबत आहेत. शैलेश, मी तुझ्याकडे येतोय. शैलेश, महेशना विचार की किती वर्ष याचा पाठपुरावा केल्यानंतर हा संपूर्ण भ्रष्टाचार त्यांनी एक्सपोज केलाय. नक्की सर. महेशजी, काय सांगाल, हा गेली किती वर्ष तुम्ही हा पाठपुरावा करताय आणि आतापर्यंत मंत्रालय पातळीवर असेल, सरकारी अधिकाऱ्यांच्या पातळीवर असेल, किती वेळा तुम्ही पाठपुरावा केलेला आहे, किती वेळा पत्रव्यवहार केलेला आहे? साधारणतः आजपर्यंत माझी जर पत्र तुम्ही बघितले असतील तर तुमच्या समोर हा सगळा पत्रव्यवहार आहे की साधारणतः 200 ते 250 पत्र मी वेगवेगळं म्हणजे मागच्या 5 वर्षात मी त्यांना लिहिली, मुख्यमंत्र्यांना लिहिली. पारदर्शक कारभार करतात, पारदर्शक कारभार आहे असं ढिंडोरा पिटतात, पण ठोसपणे ह्या ना दलालांवरती कोणी कारवाई केलेली आहे ना आरटीओ अधिकाऱ्यांवरती कोणी कारवाई केलेली आहे. मागच्या काही काळात जर तुम्ही बघितलं, वाहन तपासणी संदर्भात एक आजोबा कोर्टात गेले आणि त्या संदर्भात काही अधिकाऱ्यांना तात्पुरतं निलंबन केलं, पण ह्या आरटीओतला हा जो काही ओव्हरलोड मधून हप्ते घेण्याच्या प्रकारामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याला आजपर्यंत कुठल्याही निलंबनाची कारवाई मागच्या 5 वर्ष पाठपुरावा करून सुद्धा झालेला नाही असं शैलेश, हे अतिशय सुंदर उदाहरण आहे की एकाही अधिकाऱ्यावर जर कारवाई झाली नाहीये तर याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्या पाठीशी कोण ना कोण आहे. कारवाईची केवळ दिखावा केला जातोय आणि शासनाचा महसूल बुडला जातोय. शैलेश, परत मी तुझ्याकडे येतोय. शैलेश, अशा प्रकारे जेव्हा ओव्हरलोडेड व्हेकल रस्त्यावर असतात, खरं म्हणजे अशा प्रकारची वाहतूक देखील धोकादायक आहे आणि अशी धोकादायक वाहतूक ही तुमच्या, आमच्या आणि जे लाखो करोडो प्रेक्षक जय महाराष्ट्राचे बघतायत त्यांच्यासाठी देखील धोकादायक आहे. का करत नाहीत परिवहन आयुक्त कारवाई? म्हटलं तर होऊ शकते. परिवहन आयुक्तांशी कधी पत्रव्यवहार त्यांनी केला होता का? काय त्यांना रिप्लाय आला? विचार त्यांना. नक्कीच महेशजी, परिवहन आयुक्तांना तुम्ही किती वेळा पत्रव्यवहार केलेला आहे आणि या सगळ्या नेक्सेसमध्ये जसं तुम्ही आता नावं घेतलेली आहेत, हे सगळे दलाल जे आहेत, परिवहन आयुक्त असतील, परिवहन मंत्री असतील, यांचा याच्यामध्ये रोल काय? परिवहन मंत्र्यांना आणि परिवहन आम्ही ह्या संदर्भात आझाद मैदानात उपोषण केलं. उपोषण 5-4 दिवस चालू राहिलं. शेखर चेन्नेंनी आम्हाला आश्वासन दिलं. शेखर चेन्ने हे परिवहन आयुक्त असताना त्यांनी सांगितलं की आम्ही पुढच्या दिवसात कारवाई करू. ह्या सर्व दलालांवर कारवाई करण्याचं आम्हाला शेखर चेन्नेंनी आश्वासन, पण ते आश्वासन पाळलंच नाही. मुळात मी मागच्या प्रवीण गेडाम असतील, आताचे शेखर चेन्ने असतील किंवा त्याच्या अगोदरचे महेश जगडे असतील, ह्या सर्वांना वारंवार पाठपुरावा करतो. फक्त महेश जगडे सोडले, त्यांच्या कार्यकाल जो काही 2 वर्षाचा त्या काळात सोडला, 2 वर्ष बंद झालं. त्याच्यानंतर जर ओव्हरलोड कंटिन्यू 5 वर्ष चालू आहे, याचा अर्थ या परिवहन आयुक्तांना असतील, परिवहन मंत्र्यांना थेट पैसे पोहोचतात, दलालीतला हप्ता पोहोचतो, म्हणून हे सगळे चालू ठेवण्याचा कारभार घाट घातलेला आहे. आणि ह्या सगळ्यामधून सामान्य माणसाचा जीव जातो आणि रस्त्यावरून जाणारा त्या माणसाचा काय दोष, ज्या ओव्हरलोड गाडीमुळे ऍक्सिडेंटमुळे त्याचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं. माझ्या मित्राचं कुटुंब उद्ध्वस्त झालं या विषयात. त्यानंतर मला ह्या विषयात पाठपुरावा करायचं मी ठरवलं. आज बघतोय की महाराष्ट्रभरात जर 7,000 कोटीचा भ्रष्टाचार होत असेल आणि ह्याच्याकडे पारदर्शक मुख्यमंत्री जर डोळे झाक करत असतील आणि दिवाकर राव ते डोळे झाक करत असतील, तर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना जर पैसे जात असतील असं वाटतंय आम्हाला ह्यातून, म्हणूनच ह्याच्यावरती कारवाई होत नाही असं आम्हाला वाटतंय. शैलेश, आपण जय महाराष्ट्राने बातमी घेतलेली आहे, ही तुझी बातमी आपण लावून धरणार आहोत आणि या पुढील काळामध्ये आपण दिवाकर रावतेंशी देखील संपर्क साधणार आहोत. तुम्ही या बातमीचा पाठपुरावा नक्की करा आणि ह्या बातमीच्या द्वारे ही जी डॉक्युमेंट्स त्यांनी जमवलेत, ही डॉक्युमेंट्स आपण जय महाराष्ट्राकडे आपल्याकडे आलेली आहेत. जय महाराष्ट्रतर्फे ही सगळी डॉक्युमेंट्स आपण मंत्रालयात घेऊन जाणार आहोत. हा एवढा मोठा भ्रष्टाचार महाराष्ट्रात होतोय आणि गेली 4-5 वर्षांपासून महेश त्याचा फॉलोअप घेत आहेत, तरीही थांबत नाहीये. एवढी हेवी वाहतूक ही तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्राच्या इतर प्रांतात देखील अशा प्रकारे जर सुरू असेल तर या भ्रष्टाचाराची व्याप्ती फार मोठी होईल. महाराष्ट्राच्या इतर प्रांतातल्या वाहतुकी संदर्भात त्यांच्याकडे काय माहिती आहे का महेशकडे? शैलेश, विचारत आहे ना? नक्कीच सर. जी माझ्याकडे आता ही माहिती जी आहे ही राज्यातली पूर्ण गाड्यांची माहिती आहे. फक्त आपण जर नवी मुंबईचा आणि ठाण्याचा विचार केला तर फक्त 40,366 गाड्यावर आतापर्यंत ही गाणं तपासलेली आहे, म्हणजे फक्त एका वर्षामध्ये. आणि त्यामध्ये फक्त 4,800 या ठिकाणी वाहतूक जी आहे ती दोषी वाहनं दाखवण्यात आलेली आहेत. आणि याचा आकडा जो आहे तो आतापर्यंतचा 67 कोटी हा आकडा त्यांनी फक्त यामध्ये महसूल गोळा केलेला आहे. म्हणजे महसूल तर वेगळा आहेच आणि ही हप्ता वेगळा आहे. या संदर्भात महेशजींना विचारणार आहे, या आपण जर मुंबई, नवी मुंबई म्हणजे ठाण्याचा जर विचार केला तर किती प्रमाणामध्ये हप्ता या ठिकाणी या सरकारी यंत्रणेकडे पोहोचवला जातो?
साधारणतः मुंबई असेल, नवी मुंबई असेल, मुंबईतले 5 RTO, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल आणि पुणे ह्या एवढ्या RTO जर हप्ता तुम्ही बघायला गेला तर 3,500 कोटी वर्षाकाठी हप्ता हे ट्रान्सपोर्ट बांधव देतात. ह्यांची इच्छा नसताना सुद्धा हा हप्ता द्यावा का लागतो? कारण त्यांची इच्छा नसते हा सगळे ओव्हरलोड करण्याची, पण त्यांना जबरदस्तीने ओव्हरलोड करावं लागतं. कारण जर तुम्ही ओव्हरलोड नाही केलं तर तुमच्यावरती खोट्या नाट्या केसेस करून त्यांना त्रास दिला जातो आणि म्हणून तो ओव्हरलोड करावा लागतो. जर तुम्ही सगळ्या ओव्हरलोड करणाऱ्या गाड्यांची संख्या जर पाहिली 10 ते 12,000 रोज गाड्या मुंबईमध्ये फक्त ओव्हरलोड जात असतील आणि त्यातल्या फक्त तुम्ही थातूर मातूर वर्षभरात 4,000 गाड्या कारवाई केली म्हणून दाखवताय आणि त्यात जर 40,000 तुम्ही पकडली म्हणून सांगताय. एक प्रश्न आहे, ही हप्ते घेण्याची चेन कशी सुरुवात होते? कसा हा हप्ता थेट जो मंत्र्यांपर्यंत पोहोचवला जातो? एजंट कसे आहेत, मग वाहतूकदार कशा पद्धतीने हे संपर्क? शैलेश तुला थोडं थांबवतो मी याच्यामध्ये. शैलेश, एक माहिती अशी आली समोर की मुंबईमध्ये किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे तपासणी नाके आहेत, या तपासणी नाक्यांमधले काही तपासणी नाके हे क्रीम पोस्टिंग असतात आणि या क्रीम पोस्टिंगवर पोस्टिंग मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांना लाच द्यावी लागते अशी माहिती समोर येते. बऱ्याच अधिकाऱ्यांशी ऑफ द रेकॉर्ड बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे. लाखांमध्ये कोटींमध्ये किंमत असते. काही तपासणी नाक्यांवर पोस्टिंग मिळणं म्हणजे अतिशय क्रीम पोस्टिंग असतं ते, कारण तिथून वाहनांची वाहतूक असते आणि ही जी हप्तेखोरी असते, दलालांचं सिंडिकेट असतं. आपण बघितलंय की जिथे जिथे RTOचे अशा प्रकारे तपासणी नाके असतात तिथे दलाल हमखास तुम्हाला मिळतील. आणि ही जी माहिती सांगतायत ना महेश, ती बरोबर आहे माहिती. जर तुम्ही गाडी ओव्हरलोड केली नाहीत तर त्यांचं नुकसान होतं आणि त्या अधिकाऱ्यांचं नुकसान होतं. त्यासाठी ते मुद्दाम खोट्या नाट्या केसेस या ड्रायव्हरवर टाकतात आणि त्यासाठी जबरदस्तीने मजबुरीने तो वाहन चालक गाडी ओव्हरलोड करतो. ते ओव्हरलोड झाल्यामुळे ती गाडी हप्ता द्यावी लागते आणि हे हप्ते वर पोचतात आणि खालपासून वरपर्यंत क्लास 4 पासून क्लास 1 आणि त्याच्याही पुढे वरती हे सिंडिकेट कायम चालू राहतं. आणि जो या सिंडिकेटला नकार देतो त्याला काम करणं मुश्किल होऊन जातं. अशी देखील उदाहरणं आमच्या समोर आलेली आहेत. शैलेश, आपल्याकडे शेवटची 1 मिनिट शिल्लक आहे. या संपूर्ण भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी काय ऍक्शन प्लॅनची गरज आहे, थोडक्यात विचार. नक्कीच सर, या ठिकाणी महेशजी काय सांगाल? म्हणजे आता हे सगळं जर थांबवायचं असेल तर कशा पद्धतीनं हे याला आळा घालणं महत्वाचं आहे आणि हे कसं थांबू शकतं? बघा, जर कोणत्याही आयुक्ताची जर इच्छाशक्ती असेल तर ते 100% थांबवू शकतात. अगदी बरोबर. परिवहन आयुक्तांची इच्छाशक्ती नाही आणि परिवहन मंत्र्यांची इच्छाशक्ती नाही. शक्य कसं आहे? कसं काय? जर तुम्ही ती दहशतीने जर रोज कारवाई चालू केली आणि जर दोषी वाहनांवर जे कोणी ओव्हरलोड करतायत त्यांच्या जर कारवाई ठोसपणे चालू केली रोजच्या रोज, आणि ते शक्य आहे. हे कारण काय देतात? आमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही आणि आम्ही कारवाई करायला त्यामुळे शक्य होत नाही. मग ते महेश झगड्यांना कसं शक्य झालं? त्यात तेवढ्याच मॅनपॉवर मध्ये 2 वर्ष पूर्णपणे ओव्हरलोड बंद होती आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर जर पुन्हा 2013 पासून जी ओव्हरलोड पुन्हा चालू झाली, ते आज 2018 5 वर्ष लगातार चालू आहे. मग महेश झगड्यांना शक्य होतं आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना शक्य होत नाही, याचा अर्थ काय होतो? म्हणजे त्यांची इच्छाशक्ती नाहीये. अगदी बरोबर आहे शैलेश. अगदी बरोबर आहे शैलेश की जर एका आयुक्ताला शक्य होतं तर त्यानंतर आलेल्या आयुक्तांना हे शक्य का होत नाही? अतिशय महत्वाची बातमी, हा मोठा भ्रष्टाचार आमच्या शैलेश टवटेंनी एक्सपोज केला आहे. जय महाराष्ट्राने ही बातमी तुमच्या समोर आणली. आम्ही आमच्या प्रेक्षकांनाही आवाहन करतो की तुमच्या डोळ्यादेखत जर असा भ्रष्टाचार होत असेल तर जय महाराष्ट्राला नक्की कळवा. आमच्या ट्विटरला, आमच्या फेसबुकला तुम्ही कळवू शकता. शैलेश धन्यवाद, महेश धन्यवाद. तुम्ही ही बातमी लोकांसमोर आणली, मोठ्या हिमतीने तुम्ही आणली आणि त्या सर्वांचे धन्यवाद ज्यांनी ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देऊन सांगितलं की कशा प्रकारे भ्रष्टाचार होतोय. महाराष्ट्रामध्ये खुलेआम होणारा भ्रष्टाचार आहे. वाहनं ओव्हरलोड केली जातात आणि याचा संपूर्ण ताण रस्त्यांवर देखील पडतो. जी कपॅसिटी नसलेल्या रस्त्यांवरती अशा प्रकारे ओव्हरलोड वाहनं चालतायत. हा संपूर्ण भ्रष्टाचार थांबणार कधी, हा जय महाराष्ट्राचा प्रश्न आहे. बातमी आणि बरंच काय मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.